आपण आज सर्व मिक्स भाज्यांची भाजी करणार आहोत. तर भोगीची भाजी बोलतात. मिक्स भाज्या असतात सगळ्या नवीन आलेल्या. वांगी आहे, बटाटा आहे, टोमॅटो घेतला आहे, शेंगदाण्याची शेंग आहे, भुईमुगाची शेंग बोलतात. आणि हे ओले घेतलेले आहेत निवडून मी. चणे आहेत, हरभरे घाटे बोलतात त्याला. आणि गवारची शेंग आहे, वाटाणा आहे, परसबी आहे, एक शिमला मिरची घेतली. आणि ही पापडी शेंग आहे जाड. गाजर घेतला आहे, फ्लावर घेतला आहे, आणि पावट्याची शेंग पण आहे, वालाची शेंग आहेत, बोरं आहेत, आणि तुरीच्या ओल्या शेंगाचे दाणे आहेत, आणि शेवग्याची शेंग पण आहे. तर मी जेवढं अवेलेबल होतं मला मार्केटमध्ये मी तेवढं घेऊन आलेले आहे. आणि मी त्याची सर्व मिक्स भाजी करणार आहे. आणि आपले सफेद तीळ पण आहेत, हे बघा. अजून काय काय असतं. आणि तर हे बघा, आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्यात, कापून घेतल्या आहेत. तर आपण आता धुवून पण घेतलेल्या आहेत, पण मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. तर आपण आता काढून घेऊया. तर हे बघा, आपण आता भाजी बनवणार आहोत, मिक्स भाजी. लेली आहे वरती, आणि आपण तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपण जिरे टाकणार आहोत. आपण लसूण टाकणार आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. बघा, आपला लसूण आता भाजला आहे. जास्त लालसर पण नाही करायचा. कांदा टाकून घेते. टाकणार आहोत. आपण मीठ टाकणार आहे थोडंसं. आता आपण हळद घालणार आहोत. आणि आपण आता ज्या मिक्स भाज्या केलेल्या आहेत आपण त्याच्या टाकून घेणार आहे. हळदीमध्ये तेल मीठ आपण त्या परतून घेणार आहोत. तर हे बघा, बाकीचं आपण दुसरं काही टाकणार नाही त्याच्यामध्ये. आपण त्यांना वाफेवरच शिजवणार आहे. अख्खीच राहिली एक शेंग. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं
पाणी टाकणार आहे, कारण वांग शेंग आहे शिजण्यासाठी, पण गरम करून टाकणार आहे. तर आपण आता मसाला घालणार आहोत त्याच्यामध्ये, घरी बनवलेला. आणि धने पावडर टाकणार आहे थोडासा. मिक्स करून घेते. आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते टाकते थोडंसं, म्हणजे आपलं बटाटा वांगी आणि शेंग शिजेल. झाकण ठेवून देते. 10 मिनटं ठेवते. हे बघा सफेद तीळ आहे, मी थोडेसे टाकून घेते. आणि हे बघा गूळ आहे. असं बोलतात की त्याचाही थोडासा एक खडा टाकावा लागतो, तर म्हणून मी छोटासा टाकत आहे त्याच्यामध्ये. आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी भाकरी बनवते. तर हे बघा बाजरीचं पीठ आहे आणि तवा ठेवलाय. आता मी तर हे बघा पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि मळून घेते. तर हे बघा आपण तेल लावून घेणार आहे. आता मी गॅसवरती तव्यात टाकून देते भाकर. आपण पाणी लावून घेऊया भाकरीला. पण आता भाकर पलटी करून घेऊया. तर हे बघा आपली भाकर, तीळ लावलेली भाकर पलटी करून घेतलेली आहे. दोन्ही साईडने तीळ लावून घेतलेले आहेत. तर हे बघा आपली बाजरीची भाकर तीळ लावलेली तयार आहे. तर हे बघा भात आहे, डाळ आहे, भाजी आहे, ही छोटी मेथी आणि बटाटा आणि बाजरीची भाकर. तर ही आहे आपली भोगी स्पेशल थाळी. कशी वाटते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.